नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मुर्दाबाद 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 जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती बापरांचा जय हो, जिंदाबाद 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 चीफ जस्टिस भूषण गवई जिंदाबाद 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 भारतीय न्याय व्यवस्था जिंदाबाद 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 लोकशाहीचा जय हो, मनुवादी व्यवस्था मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद 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 नहीं चलेगी नहीं चलेगी मुर्दाबाद ब्राह्मण विकृति मुर्दाबाद 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 आरएसएस मुर्दाबाद भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो विजय असो नहीं चलेगी नहीं चलेगी। 6 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर किशोर या ब्रह्मांड शक्तीचा चातुर्वर्णी शक्तीचा याने डोळा फेकण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात त्यानं भारतीय संविधानाचा अपमान केला आहे। त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि अट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल करावा यासाठी आजचं हे आंदोलन आहे। यासाठी आजचा हा जन आंदोलन आहे। याचा आता याला ठाणा नगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अट्रॉसिटी खाली अर्ज दिलेला आहे। हा जो जातीवादी हल्ला आहे हा माननीय चीफ जस्टिस आदरणीय भूषण साहेब गवई हा यांच्यावर हल्ला नव्हता। मुळातच हा हल्ला त्यांना मनुवाद्यांना दाखवायचा होता की शेड्यूल कास्टचा माणूस त्या पदावर बसलाय आणि आम्ही त्याला चप्पल मारू शकतो, म्हणजे इतर समाजाला आम्ही पायदळीच तोडू शकतो, हे त्या जातीवादी संस्था आरएसएस बीजेपी संस्था झालेली आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या माध्यमातून केलेला आहे। म्हणजे सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला जेव्हा आम्ही मारतो चप्पल तो काय करू शकत नाही, बाकीच्या इतर समाजाचे आमच्या पुढे काहीच नाही। म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना परत मनुवाद जिवंत करायचा, मनुस्मृती जिवंत करायची। ही पोटदुखी केव्हापासून होती? ज्या वेळेला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि भारतीय संविधान लागू केलं, म्हणजे यांचा हजारो वर्षाचा इतिहास बाबासाहेबांनी एका दिवसात मिटवला। ती पोटदुखी यांच्यात आजही खटखटते आणि ती मनुस्मृती यांना परत जिवंत करायचं, परत यांना चातुर्वर्ण्य व्यवस्था आणायची। म्हणजे कोण श्रेष्ठ होते? म्हणजे यांना परत ब्राह्मण नव्हे ब्राह्मण्यवाद यांना निर्माण करायचं, त्यांचं वर्चस्व पण यांचे मनसुबे आम्ही देणार नाही। जातीवादाचे प्रकरण 2014 एकीकडे मुसलमानांना टार्गेट केले, एकीकडे मागासवर्गीय भावना केलं जातं। ह्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून समस्त जर तुम्ही आज एक झाले नाही आरएसएसच्या बगलबच्चेने जो गुलास्फित कार्य केलं, गुट फेकून मारण्याचा प्रयत्न केला, त्याचा तर आम्ही संपूर्ण संविधान मानणारे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व लोक त्याचा निषेध करतो। तर मी आपल्या समोर एक विषयाचा मानतो की खरं तर ही जी काही मनोवृत्ती गेल्या 10-12 वर्षात जास्त फोफाळलेली आहे, हिंदुत्वाचा विचार करत हिंदुत्वाचा आजचा जो मनुवाद हे जे पुढे आणतात त्याचे सगळे प्रेमच आहे हे आरएसएस आहे। म्हणून माझी आपल्या मार्फत माझी की आरएसएस संघटना ही देशद्रोहीसारखे कामं करतात, त्यामुळे आरएसएस वरती कायदेशीर बंदी आणावी, कारण त्यांचं बोलतात वेगळे आणि त्यांचे बगल बच्चे
दुसरे करतात. मग दलितावरती, मुस्लिमावरती, अल्पसंख्यावरती हे अन्याय करतात. आणि हा अन्याय करणाऱ्या लोकांना जे काय करतात त्यांचे मुख्य प्रणेते RSS आहे. त्यामुळे RSS वरती कायदेशीर बंदी आणावी अशा नाही. कुठल्या जातीचे नाही. संविधानाने जे महत्वाचे 4 पद दिलेले आहेत त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश. ह्या सरन्यायाधीशावर जर का जर कोणी काय करत असेल तर त्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तो बी देशद्रोहाचा. जर का पंतप्रधानांनी जर कोणी काय थोडं घरच्यावरती बोललं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करतात. त्यांना बेदखल केलं जातं. म्हणून जर एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती मग ते गवई साहेब आहेत की अन्य कोण आहे हा विषय नाही. घडली आहे सुप्रीम कोर्टात. ही घटना अतिशय निंदनीय आहे. परंतु या घटनेचे मूळ आज जे सत्तेवर आहेत भाजपचे लोक, त्यांची जी मदमस्ती आहे, सत्तेचा माज आहे, त्याचा हा परिणाम आहे. याचे मूळ खर तर सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू केली त्यावेळेस बीज पेरले गेलेले आहे. आणि ते बीज आता या RSSच्या लोकांना आणि सनातनी लोकांना इतका माज आलेला आहे की ते सर्वोच्च पदावर बसलेले रासू गवई साहेब यांच्याकडे भूषण गवई सर यांच्याकडे दूध फेकण्याचा त्यांनी निंदनीय प्रकार केलेला आहे. दूध फेकणं हे प्रतिकात्मक जरी असलं तरी भारतामध्ये आता सुद्धा 4 त्रिवर्ण व्यवस्था जी आहे ती प्रस्थापित झालेली आहे. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर हे विघोषित झालेलं आहे. त्याचबरोबर RSSला 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. आणि 100 वर्ष पूर्ण होत असताना चीफ जस्टिस वरती अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने गवईंच्या आईला निमंत्रण दिलं गेलं होतं, अशी खोटी बातमी प्रसारित केली होती आणि गवई कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि त्याच पद्धतीने आज सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवईवरती हल्ला होण्यात आला. या कुठल्या तरी दोन्ही घटनांमध्ये आम्हाला साम्य वाटतं. सदर व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही आमच्या आंबेडकरी समाजातर्फे आणि वकील संघटनेतर्फे मागणी करतो. धन्यवाद.